ज्येष्ठ समाजसेवक वासुदेव मुकणे यांच्या आजन्म समाजसेवेच्या व्रताबद्दल त्यांना नुकतेच दुबई येथे रोटरी इंटरनॅशनल अवॉर्ड 2023 सन्मानित करण्यात आला। मात्र प्रकृती अस्थिर असल्याने त्यांना दुबई येथे जाता आलं नव्हतं। त्यामुळे मुकणे यांचे स्नेही प्रसिद्ध व्यावसायिक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी स्वतः दुबई येथे जाऊन मुकणे यांच्या वतीने सदर पुरस्काराचा स्वीकार केला। हा पुरस्कार स्वीकारून त्यांनी भारतात येऊन समाजसेवक वासुदेव मुकणे यांची भेट घेऊन त्यांना मोठ्या आदरातिथ्यासह पुरस्कार सुपूर्द केला। त्याचबरोबर त्यांना आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेमार्फत मानपत्र देखील देण्यात आलं। वासुदेव मुकणे यांनी आयुष्यभर समाजसेवेचे व्रत स्वीकारून आजच्या समाजापुढे व युवा पिढीपुढे त्यांनी एक दिव्यतम आदर्श उभा केला। एसटी महामंडळातून निवृत्त झालेले मुकणे यांनी निवृत्तीनंतर संपूर्ण वेळ समाजसेवा करण्यात दिला। त्यांनी आपलं सर्व आयुष्य दुःखितांच्या पीडितांच्या सेवेसाठी समर्पित केलं। मुकणे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत दुबई येथे मिळालेला रोटरी इंटरनॅशनल अवॉर्ड 2023 त्यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर संचालक बाळाराम काठोले, डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष निलेश वाणे, सेक्रेटरी यज्ञेश मेहता, खजिनदार राजेश कोरपे, मराठी अभिनेत्री राजेश्री काळे, समाजसेवक दीपक परब आदी हितचिंतक उपस्थित होते। वासुदेव मुकणे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वतःपेक्षा इतरांसाठी खर्च केलं। मात्र असं असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष देखील केलं आहे। सर्व सांभाळून समाजातील हजारो कुटुंबांचं कल्याण मुकणे यांनी केलं आहे। मुकणे यांच्यासारखे सच्चे समाजसेवक फारच दुर्मिळ आहेत। आम्ही त्यांचा आदर्श घेऊन समाजसेवेचा वसा असाच पुढे सुरू ठेवू अशा भावना डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या। ग्रामीण भागातल्या जीवनाची दखल घेऊन आणि हा पुरस्कार दिला, खूप खूप तुमचा आभार। मी ॲडव्होकेट JV मुकाणे, पनवेल येथे क्रिमिनल प्रॅक्टिस करतो। माझे वडील इथे ऑप्टिलॅब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि तब्येत बरी नसताना त्यांना दुबई येथे इंटरनॅशनल अवॉर्ड आणि मानचिन्ह यांनी सन्मानित करण्यात आलं आणि त्या तो पुरस्कार आज हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणी आले आणि त्यांना ते सन्मानचिन्ह, मानचिन्ह आणि ती ट्रॉफी त्यांना दिली। त्याचा त्यांना खूप आनंद झाला। माझ्या वडिलांनी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन लोकांना खूप मदत केलेली आहे। अपंगांना व्हीलचेअरचं वाटप केलेलं आहे। जे काही शैक्षणिक विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तकाचं वाटप केलेलं आहे। आदिवासी जे काही समाज आहे त्यांचे एकत्रित 2000 लोकांचे एकाच मांडवामध्ये लग्न लावलेले आहेत आणि त्यानंतर एसटी महामंडळामध्ये जवळजवळ 37 वर्ष सर्व्हिस करून प्रवासी संघटनेला मदत केलेली आहे। एसटी महामंडळाला त्यांच्याकडनं मदत झालेली आहे, सर्व्हिस दिलेली आहे त्यांनी आणि इतरही भरपूर असे त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत। त्यातच हा मोठा अवॉर्ड त्यांना दुबई या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याचा आनंद मलाही खूप झालेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना ह्या परिस्थितीमध्ये पण हॉस्पिटलमध्ये येऊन तो अवॉर्ड त्यांना दिला आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आम्ही परिवारामध्ये 2 भावंड आहोत आणि 2 बहिणी आहेत। त्यांना आम्ही अशी 4 व्यवस्थित आहेत। त्यांनी आम्हाला व्यवस्थित शिकवलं। आज मोठा भाऊ माझा आहे तो दिवाणी प्रॅक्टिस करतोय, मी स्वतः क्रिमिनल प्रॅक्टिस करतोय। 2 बहिणी आहेत त्या ठिकाणी, ते पण त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित आहेत। सगळं काही व्यवस्थित आहेत आणि माझ्या वडिलांनी आमच्यासाठी आणि समाजासाठी खूप छान कार्य केलेले आहेत आणि समाजाला पुढे नेण्यासाठी भरपूर काही योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी आता पुस्तकसुद्धा एक लिहिलेलं आहे। त्या पुस्तकाचाही 75% त्यांनी पुस्तक पूर्ण केलेलं आहे। 25% पुस्तक त्यांना त्यांच्या आजारपणामुळे काही पूर्ण करता नाही आलं, पण तरी पण त्यांना तो पूर्ण करण्यासाठी ध्यास घेतलेला आहे। जसंच बरं वाटेल त्यानंतर ते पुस्तकही पूर्ण करणार आहे आणि ते पब्लिश करून लोकांपुढे ते ठेवणार आहे। आज तुम्ही या ठिकाणी आलेत, त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं, आम्हाला खूप छान वाटलं, आमच्या परिवारालाही खूप छान वाटलं। धन्यवाद।